आज सेवेसाठी अभंग निवडलेला आहे, अत्यंत महत्वाचा आहे. तुकोबराय आजच्या अभंगातून नरदेहात आलेल्या जीवाला महत्वाचा उपदेश करतात. उपदेश कोणी करावा, कोणाला करावा आणि केव्हा करावा. उपदेश कोणी करून चालत नाही, कोणाला करून चालत नाही आणि केव्हा करून चालत नाही. उपदेश करण्याकरता अधिकारी लागतो. कोण लागत? अधिकारी लागतो. पखवाज वाजवण्याकरता कोण लागतो? अधिकारी लागतो. गायन करण्याकरता अधिकारी लागतो. आता बरेचसे पखवाजे मला भेटतात, म्हणतात महाराज आम्ही पण कीर्तन वाजवत का? मी चांगलं भजन वाजवतो, गावाकडे शिकलो. हे बघा, चांगलं जर तुम्हाला वाजावं वाटत असेल तर त्याला गुरु घरी राहावं लागतं. कारण की गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ते ज्ञान प्राप्त करण्याकरता त्याला गुरुची सेवा करावी लागते. विठ्ठला विठ्ठला कुठल्याही गोष्टीला अधिकारी लागतो. अधिकाराशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीला अधिकारी लागतो. तसा उपदेश करण्याकरता सुद्धा अधिकारी लागतो. आता आमचे मधु महाराज इथं उपस्थित आहे. आता महाराज आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची, कोण अधिकारी लागतो? हा, मग तुम्ही ब्राह्मण घेऊन या, उद्या मी सत्यनारायणाची पूजा बापूच्या घरीच करतो. हा, जोडी लागत. जोडी लागते. विठ्ठला विठ्ठला सत्यनारायणाची पूजा करायची असेल ना तर त्याला जोडी लागते. ब्राह्मण नसला तरी चालतो, महाराज उभा करता येईल मंत्र म्हणायला. काय विठ्ठला हो. मग सत्यनारायणाच्या पूजेला कोण अधिकारी लागतो? लग्नाची जोडी लागते. लग्न झालेले पाहिजे, त्या जोडीला त्या सत्यनारायण पूजेचा करण्याचा अधिकार आहे. तसं कुठलीही गोष्ट घ्या त्याला अधिकारी लागतो. तसं उपदेश करण्याकरता सुद्धा कोण लागत? अधिकारी लागतो. आमच्यासारखी 2-4 कीर्तन पाठ केले कंबर बांधून तुम्हाला उपदेश करण्याचे आम्ही त्या लायकीचे नाही. महाराज म्हणतात नाही संत चिन्ह, नाही संत चिन्ह उमटले उपदेश नाही संत चिन्ह उमटले अंगी उपदेशाला उमटले अंगी उपदेशालागी प्राप्त झाला. कुठलंच संताचं चिन्ह आमच्या अंगावर बांधलं नाही, आम्ही उपदेश करण्याचे लायकीचे नाही. मग उपदेश कोणी करावा? तर ज्या महात्म्याने 42 लाखाची इस्टेट दान धर्मात काढून परमार्थ केला, जाळोनी संसार बैसोलो अंगणी, ही ज्या महात्म्याची अवस्था झाली, किंवा ज्यांनी जीवन जगत असताना स्वतःच्या जीवनामध्ये पुण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही, वाढत हा पुण्य धर्म केला, ही ज्या महात्म्याची अवस्था आहे, अशी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज ते उपदेश करण्याचे अधिकारी. मग उपदेश कोणी करावा? तर तुकोबरायांनी करावा. कोणाला करावा? कोणाला करून चालत नाही. महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपुले वाचा शिनो नये. क्रोधी आणि अविश्वासी माणसाला तुम्ही किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तुमच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. आणि विश्वास बसत तर नाही, पण महाराज तुमची तिथं वाचा व्यर्थ बडबड ठरल्याशिवाय राहणार नाही. मग अशा क्रोधी आणि अविश्वासी माणसाला उपदेश करण्यात काही त्या ठिकाणी तथ्य नाही. म्हणून सज्जन उपदेश कोणाला करायचा? तर माणसाला करायचा, जेणेकरून त्या माणसाच्या आयुष्याचा शेवट होता कामा नये. असा योग्य वेळी विशिष्ट वेळेस महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा नका करुणाच्या आयुष्याचा. योग्य वेळी विशिष्ट वेळेस महाराज साधू संत तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. तुमच्या आयुष्याचा शेवट होता कामा नये असा योग्य वेळी विशिष्ट वेळेस महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात.
भामतीकारांनी 4 प्रकारचा उपदेश सांगितला गजानन भाऊ. किती प्रकारचा? 4 प्रकारचा. एकाला म्हणायचं आज्ञा, दुसऱ्याला म्हणायचं अनुज्ञा, तिसऱ्याला म्हणायचं अभ्यर्थना आणि चौथ्याला म्हणायचं उपदेश. आज्ञामध्ये सांगणे, अनुज्ञामध्ये सांगणे, अभ्यर्थनामध्ये सांगणे आणि उपदेशामध्ये सांगणे. सांगणंच आहे, पण सांगण्यात फरक आहे. आज्ञामध्ये मोठा मनुष्य लहान माणसाला काम सांगतो. मोठ्या माणसाने लहान माणसाला काम सांगणं याला म्हणायचं आज्ञा. आता हे लहान लहान मुलं आहेत, यांना वडीलधाऱ्या माणसाने यांच्या वडिलांनी काम सांगणं आणि यांनी ते काम करणं, म्हणजे मोठ्या माणसाने लहान माणसाला काम सांगणं याला काय म्हणायचं? आज्ञा. अनुज्ञा कशाला म्हणायचं? ते काम करण्यात तो मुलगा पहिलाच प्रवृत्त आहे, पण ते काम करत असताना आमच्या बापूसारखे भेटले म्हणले असं नाही असं करायचं. ते जे त्यांचं तिथं बोलणं चालू आहे की बाबा आता तुम्ही जर नाही का सहज पंढरपूरच्या वारीला निघाली आणि पहिलीच वेळ तुम्हाला पंढरपूरला जाण्याची आली, तुमची चांगली तयारी, वळकटी तयारी, सोबत आथरून पांघरून ताट तांब्या सर्व काही तुमच्या वस्तू बरोबर आहे, पण नेमकं वारीला जात असताना पुन्हा काय लागतं बरोबर, मग हे तुम्ही विचार न करता कोण्या वारकऱ्याकडे जाता? जुन्या वारकऱ्याकडे. मग चला म्हणतात बापूकडे आपण त्यांना विचारू नेमकं काय काय लागतं वारी करता. मग बापूंना सांगायचं तुम्हाला आथरून पांघरून ताट तांब्या तुमचं जे काही नित्यनेमाने तुम्हाला गोळी औषध जे काही चालू असेल ते सोबत घ्या आणि तुमच्या बरोबर ना एक भजनी मालिका घ्या आणि हातात पवित्र तुळशीची जप करण्याकरता 108 मण्याची माळ घ्या. हे जे त्यांचं बोलणं आहे तो ग्रस्त वारी करता निघालेलाच आहे, त्याची आतुरतेनं त्या ठिकाणी धाव आहे पंढरपूरच्या रस्त्यानं, पण सोबत काय काय लागत याचं जे बोलणं महत्वाचं उत्तर घेतलं बापूकून. जे बापूंना त्याला सांगितलं महत्वाचं कारण त्याला म्हणायचं सहमतीचं बोलणं. मग जिथं नाही का सहमतीचं बोलणं असतं त्याला म्हणायचं अनुज्ञा. आज्ञामध्ये मोठा मनुष्य लहान माणसाला काम सांगतो. जिथं सहमतीचं बोलणं असतं त्याच्या हिताचं त्याला म्हणायचं अनुज्ञा. आणि अभ्यर्थना कशाला म्हणायचं? तर अभ्यर्थना शब्दाचा अर्थ होतो नारायण महाराज प्रार्थना करणं. काय? प्रार्थना करणं. सर्व विद्यार्थी शाळेत येऊन बसले, गुरुजीचाच पत्ता नाही, गुरुजी दुसऱ्या कामात व्यस्त आहे तिकडं. अशा वेळेस नाही का एक विद्यार्थी उठतो गुरुजीकडे जातो, गुरुजीला सांगतो गुरुजी लवकरात लवकर चला, प्रार्थना झाली, ग्रंथ सिद्ध आहेत, त्या ठिकाणी पाठाची वेळ झाली, क्लासचा टाइम झाला, लवकरात लवकर चला, आम्हाला शिकवायला सुरुवात करा. मग गुरुजीला केलेली त्यांनी आज्ञा आहे का अनुज्ञा आहे का अभ्यर्थना आहे का उपदेश आहे? आज्ञा नाही, कारण की वयाने गुरुजी मोठे आहेत, ते गुरुजीला विद्यार्थी लहान आहे, आज्ञाचा संबंध नाही, तिथं काही सहमतीचं बोलणं नाही, म्हणजे अनुज्ञा नाही. मग अभ्यर्थना शब्दाचा अर्थ प्रार्थना करणं. मग त्या लहान मुलांनी गुरुजीला केलेली प्रार्थना आहे म्हणून अभ्यर्थना शब्दाचा अर्थ होतो प्रार्थना करणं. मग सांगायचं तात्पर्य, मग प्रार्थनेचा एक त्या ठिकाणी विषय, मग आज्ञामध्ये एक उपदेश आहे, अनुज्ञामध्ये एक उपदेश आहे, अभ्यर्थनामध्ये एक उपदेश आहे. पण महत्वाचा उपदेश कोणता आहे? तर महाराज म्हणतात नाही का मोठ्या माणसाने लहान माणसाला त्याच्या हिताची गोष्ट सांगणं, त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगणं, त्याच्या उद्धाराची गोष्ट सांगणं. मग या जगाकडे जर पाहिलं तर उपदेशामध्ये जे मोठे जगामध्ये ते फक्त संत आहे आणि संताच्या सापेक्ष तुम्ही आम्ही सर्व जीव लहान आहे. संता एवढं या जगात कोणीही मोठं नाही. कोणी म्हणे महाराज आमदार खासदार मंत्री पंतप्रधान, महाराज म्हणले हे भक्त नाही का आपल्या राज्यापुरते देशापुरतेच आहे, पण आमच्या साधू संतांचा जर विचार केला हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, 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 हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी, हरिभक्त थोर भूमंडळी. काय वर्णन करावं त्या संत महात्म्याचं? तिथं शब्द कमी पडतेत, वाणी कमी पडतेत, झाली बोला याची सीमा. ते संत किती मोठे आहेत हे सांगणं शक्य नाही महाराजाला. अनु रेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. आकाश कुठं नाही, जसं आकाश सर्वत्र आहे तसे संत मात्र सर्वत्र आहे. काय पोट भरलं आमचं, पण आता कीर्तन झाल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा एखाद्याने आग्रह केला, गजूभाऊ म्हणले नाही नाही महाराज तुम्हाला नाही का अर्धी पोळी खाला का नाही, आता चालावं लागेल, जमन का नाही? म्हणजे माणसाचं पोट भरत नाही
कुठलाही विषय घ्या, शब्द घ्या, स्पर्श घ्या, रूप घ्या, रस घ्या, गंध घ्या, आतापर्यंत आपलं पोट भरलं नाही. कारण की पोटाचे प्रकार सांगितले गुरुवर्य नामदेव महाराजांनी. बाबा सांगायचे कामाचं पोट आहे, क्रोधाचं पोट आहे, लोभाचं पोट आहे, अहंकाराचं पोट आहे, अभिमानाचं पोट आहे, असे तसंही विषयाचं पोट आहे. कशाचं पोट आहे? विषयाचं. महाराज म्हणले विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी ते. महाराज म्हणले आतापर्यंत तुम्ही आम्ही विषय सेवन केले, पण आतापर्यंत पोट भरलं का आपलं? नाही भरलं महाराज. आणि मग आतापर्यंत पोट भरलं नाही, मग तुम्हाला त्याच्या सुख वाटत असेल तर महाराज म्हणले पुढे अवघड यमदान मारिती झोडिती तोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. सालाचं गणित नाही, महिन्याचं गणित नाही, तिथं चकार लावलाय बहुसाल. किती साल? बहुसाल. त्या सालाचं नाही, महिन्याचं नाही, कशाचंच गणित नाही. मग महाराज या विषयामध्ये नाही का तुम्हाला सुख वाटत असन, पण महाराज म्हणजे कशा पद्धतीने आबळाचे सावले जाईल अबराची सावली जायला जायचे, अबराची सावली विषयाची समसुख वेदाची बाहुली, विषयाचे समसुख वेदाची बाहुली, विषयाचे समसुख वेगाची बाहुली, अबराची सावली जायला जायचे, अबराची सावली जायला जायची, विषयाची समसुख वेगळाची बाहुली, विषयाची समसुख वेगळाची बाहुली, जायला लया विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. महाराज म्हणजे तुम्हाला बेगडाची बाहुली माहितीये का? बेगडाची बाहुली बेगड माहितीये का बरं बाळा तुला? बेगड माहितीये का? नाही. आता नामदेव महाराजांना माहित असेल बेगड, है का नाही? महाराज एवढी रूपवान दिसते ती बाहुली. आता काही बाहुल्याला बेगड राहिली नाही. आता तुम्ही जालन्यात चांगल्या कपड्याच्या दुकानात जा, तिथं बाहुल्या ठेवल्यावर राहत्यात का नाही? त्या दिसायला गंज रूपवान आहे, पण कोणाच कामाच्या नाही. विठ्ठल पहिल्याने माती पुसून नाही का महाराज बाहुली निर्माण करायची, तिला बेगड चिटकायची. ती बेगड एकदा तिची गळून पडली हे खाली लगे शियन माती उघडी पडायची. मग सांगायचं तात्पर्य तसं विषयाचं सुख आहे. कशाचं? विषयाचं सुख आहे महाराज. मग आतापर्यंत तुम्ही आम्ही विषय सेवन केले. महाराज म्हणजे जशी ढगाची सावली आणि बेगडाची बाहुली तसं त्या विषयाचं सुख आहे. असा त्या ठिकाणी जो विषय सेवन करतो त्यांना उपदेश केला. मग पामराला केला, विषयाला केला, जिज्ञासूला देखील उपदेश केला. जिज्ञासूला काय उपदेश केला? महाराज म्हणले हे बघ, तुझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, यथार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, तर तुला नाही का चांगल्या माणसाच्या संगतीत राहावं लागेल. कारण की माणसाचं जे जीवन आहे का महाराज, ते संपूर्ण जीवन संगतीवर अवलंबून आहे. कशावर? संगतीवर. चांगल्याची संगत केली तुम्ही तर माणूस चांगला होतो. काय? चांगल्याची संगती केली तर चांगला होतो, आणि वाईटाची संगती केली तर वाईट बनल्याशिवाय राहत नाही. आता मी येता येता जर एखाद्या बेवड्याच्या गाडीवर बसून आलो असतो तर तुम्ही म्हणले असते महाराज पिऊन आले का काय? म्हणजे महाराज म्हणते ज्याच्या संगतीत तुम्ही दिसले का लोक नाही का तसं तुम्हाला मनाला मागं पुढं पाहत, मागं पुढं काही पाहायचा विषयच नाही. लोक म्हणतात महाराज, कारण की महाराज म्हणतात बैसता चोराची संगती होय तैशीच बुद्धी देखताची चिंदी मन धावे. महाराज म्हणले नाही का एखाद्या नाही का चोराच्या संगतीत गेले तुम्ही गण चोर नाही, पण तुमची बुद्धी नाही का तशी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पण चोरी करावं वाटणार.
मग जशी तुमची संगती असेल तसं तुमचं जीवन असतं. सज्जन माणसाची संगत केली तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एखादा खळ माणूस, दुर्जन माणूस, दरिद्री माणूस याची संगती केली तर तुमच्या जीवनाचं त्या ठिकाणी पतन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की महाराज म्हणतात पतन उद्धार संघाचा महिमा. तुमच्या जीवनाचं जे पतन होणार ते संगतीनं होणार आणि उद्धारही होणार तो संगतीनंच होणार. एक आता ते काही गात्यातलं नाही, पण महाराजाचं नाही का बऱ्याचशा दिवसाचं मी लहानपणापासून ऐकतो. आता ते भावगीत आहे का काय मला सांगता येणार नाही, पण लहानपणी मी बऱ्याचशा वेळेस ऐकलेलं आहे बरं का. द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू काहू झाला संगतीनं. प्रमाण नसन बहुतेक, पण हे कुणीतरी गायलेलं असेल. विठ्ठला गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. महाराज म्हणले तुम्हाला हिरा माहितीये का? हिरा आता जालना जिल्ह्यात हिरा माहित नाही म्हणलं का म्हणत झालं. हा आता हिरा तर मी पाहिलाच नाही. आणि पण म्हणलं तुम्ही शहरात राहता तुम्हाला तरी माहित असेल. तुम्ही तर एक सांगा ना दोन काही म्हणे. हा हिरा ऐकून तर हे सगळे. मग जो नाही का महाराज खरा हिरा असतो, असली हिरा असतो, तो जर नाही का महाराज आयरणीवर ठेवला तो आयरणी शिरतो. पण त्यातली नाही का महाराज कसल्या प्रकारचे नाही का फुटत नाही तो हिरा, कणखरा असतो तो हिरा. वरून तुम्ही घाणाने घाव घातले त्याच्यावर. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, वाचे मारिता जो घणी, वाचे मारिता जो घणी. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, वाचे मारिता जो घणी, वाचे मारिता जो घणी. महाराज म्हणतात जो खरा असली हिरा असतो ना, किती वरून त्या ठिकाणी घणाने घाव घाला तो आयरणी शिरतो पण फुटत नाही. पण तोच हिरा एवढा कणखरा असलेला, एवढा मजबूत असलेला हिरा, तोच नाही का महाराज ढेकणाच्या संगतीत गेला तर त्याचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मूल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिरा जर नकली असेल तर त्याचा लगेच त्या ठिकाणी भुगा होऊन जातो, पण असली हिरा फुटत नाही महाराज. तसं एवढा कणखरा असलेला हिरा तो जर ढेकणाच्या संगतीत गेला तर त्याचं पाणी होतं. मग माणसाचं जीवनाचं जर सोनं करायचं असेल तर त्याला संताची संगती महत्वाची. आणि तुम्ही जर संताच्या संगतीत जाऊन, आता काही म्हणतात महाराज तुम्ही म्हणले संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर सोनं होतं. काय म्हणले? संताच्या संगतीत गेल्याच्या नंतर सोनं होतं. पण आता आम्ही 25 वाऱ्या केल्या आणि काय आम्हाला सोनं दिसलंच नाही झालेलं. काही माणसं असे प्रश्न विचारतात, काय म्हणतात आमचं आणि सोनं दिसतच नाही झालेलं. मला सांगा, तुम्ही मोठ्या श्रद्धेनं मोठ्या आनंदानं माऊली ज्ञानोबाच्या सोहळ्यात गेले, तुमच्या जीवनाचं सोनं कसं होतं? कायेनं वाचेनं मनानं त्या ज्ञानोबाची सेवा जर केली तर तुमच्या जीवनाचं नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा, तुम्हाला परीस माहिती ना? परीस माहिती ना? परीस ते काय करतं? लोखंडाचं सोनं करतं. पण काही नाही का असे लोखंडासारखे माणसं असतील. कशासारखे? हा 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 तेच सांगायचं मला. विठ्ठल